येत्या गुरुवारी पुण्यातील बहुतेक भागामध्ये पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। पुण्यातील पेठांचा भाग वगळता शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठा होणार नाही। जलकेंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात केली जाणार आहे। केवळ गुरुवारीच नव्हे तर शुक्रवारी देखील याचा फटका पुणेकरांना बसू शकतो। गायकवाडी आणि ऋतुबा भागातील धरणांच्या समन्यायी पाणी वाटपाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। नाशिक भागातून कपिल सिब्बलसह 40 वकिलांची फौज लावण्यात आली। यासाठी उद्योजक संघटनांना अवघ्या 3 तासात 3 लाखांच्या वर निधी संकलित केला आहे। तर मराठवाड्यातून औद्योगिक संघटनांनी त्यांच्या विरोधात एकत्र येत पैसे जमवून लढा देण्याचं ठरवलेलं आहे। नाशिकहून थेट लखनौ विमान प्रवास सुरू झाल्यामुळे नाशिककरांना अवघ्या 5.5 तासात अयोध्या गाठता येणार आहे। नाशिक नागपूर विमानसेवेचा विस्तार लखनौपर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज नाहीये। टोयोटानं अर्बन क्रुझर टायसरची झलक दाखवलेली आहे। ही कॉम्पॅक्ट SUV अर्बन क्रुझर टायसर उद्या लॉन्च होणार आहे। या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे। कारमध्ये 9 इंचाची स्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा आणि हेडअप डिस्प्लेसह अनेक फीचरही देण्यात आले आहेत। देशात कारची विक्री प्रचंड वाढली। यंदाच्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी ही मारुती ठरती आहे। मारुतीने या आर्थिक वर्षात 18 लाख गाड्यांची विक्री केली, तर त्या पाठोपाठ हुंदाई मोटार इंडियानंही 7,77,000 कार विकल्या आहेत। नाशिक जिल्हा परिषदेच्या जलजीवन ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे। केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानांतर्गत सरकारी कार्यालयांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचा दरवर्षी गौरव केला जातो। त्यासाठी जलजीवन ॲपला नामांकन मिळालं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं आर्थिक वर्षात तब्बल 716 कोटी 97 लाख रुपयांची कर वसुली केली। हे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा 83 कोटी 66 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। मालमत्ता कर विभागानं वर्षभरात जमा केलेल्या महसुलाचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे।